नमस्कार मित्रांनो, माझ्या ऑडिओ बुक मराठीमध्ये आपले स्वागत आहे. नाना पाटेकरांचा नटसम्राट तर सर्वांनी बघितलाच असेल अशी मी अपेक्षा करते. तुम्ही माझ्या माध्यमातून तो वि स खांडेकरांनी लिहिलेला ऑडिओमध्ये ऐकू शकता. तर सुरू करूया. अंक पहिला. दर्शनी पडदा उघडतो. त्यावेळी मंद स्वरातील आणि संत लयीतील संमिश्र वादसंगीत ऐकू येते. रंगमंचावर एक गर्द निळा पडदा सोडलेला आहे. पडद्याच्या मध्यावर एक साधी हातखुर्ची असून तिच्यावर एक म्हातारा माणूस बसलेला आहे म्हणजे खरोखरी झोपलेलाच आहे. धोतर, सदरा, जुन्या पद्धतीचा लांब ढगाळ कोट आणि कानांवरून लपेटलेली मफलर असा त्याचा पोशाख आहे. खुर्चीच्या हातावर उजवा हात आणि हातावर गाल रोखून म्हातारा डुलक्या घेतो. मान मागे पुढे खालीवर ओघळते आहे. एक ओबडधोबड काठी दुसऱ्या हातातून लोंबकळत आहे. खुर्चीभोवती स्वप्नाळू रंगाचा प्रकाश झोत. त्याच्या सभोवार लहरणाऱ्या संगीताचा लय वाढत जाते. स्वर अधिकाधिक तीव्र होतात आणि अखेरी वेडावाकडा कल्लोळ होऊन तारा तुटल्याप्रमाणे सर्व आवाज अकस्मात बंद पडतात. म्हातारा धक्क दिल्याप्रमाणे जागा होतो. खुर्चीवर सावरून बसतो. दोन्ही बाजूंना किलकिल्या डोळ्यांनी पाहतो. नंतर कोटाच्या खिशातून चष्मा काढतो व धोतराच्या पदरांनी काचा साफ करून तो डोळ्यांवर चढवतो. नंतर म्हातारा प्रेक्षकांकडे पाहून लागतो. अगदी बारकाईने प्रेक्षकगृहांच्या कानाकोपऱ्याचा शोध घेत स्मित करून प्रेक्षकांना नमस्कार करतो आणि सरळ त्यांना उद्देशून बोलायला लागतो. म्हातारा: माफ करा रसिक मित्रांनो, माफ करा. आपल्याला बरंच ताटकळत बसवलं. याच जाणीव आहे मला. माफ करा. माझा अगदी नाईलाज झाला. खरं म्हणजे व्यक्तिशीरपणा आमच्या अंगात अगदी नाटका इतकाच भिनलेला आहे. आपल्याला ठाऊक असेल, आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की तिसरी घंटा 9 वाजता व्हायची म्हणजे बरोबर 9 वाजताच व्हायची. 21 वर्ष कंपनीच्या नाटकाचा पडदा वर गेला तो बरोबर 8:60 61व्या मिनिट. त्या पडद्यानं वर जाताना कधी घड्याळात बघितलं नाही. एकदम स्वतःशीच. माझं घड्याळ कुठं आहे? खिसे चापचून एक सोनेरी हातघड्याळ बाहेर काढतो. गणपतराव जोशांनी हे घड्याळ माझ्या हातात बांधलं होतं. नागपूरला आमच्या हॅम्लेटचा गौरव झाला होता. सारखं जवळ ठेवावं लागतं. आपली समजूत रुतून बसली आहे मनात. हे घड्याळ चालू आहे तोपर्यंत सारं काही चालणार आहे. घड्याळ पाहून मान्य आहे. 15 मिनिट उशीर झाला. घड्याळ खिशात ठेवून. ठीक आहे. आजपर्यंत आपण मला सांभाळून घेतलं त्याप्रमाणे आजही घ्याल असा मला विश्वास वाटतो. रसिक मित्रांनो, नाही, आमच्या नारायणरावाप्रमाणे मी आपल्याला मायबाप, अन्नदाते वगैरे म्हणणार नाही. नारायणरावाचा लाडीवाळ प्रतिमेला ते साजून दिसतं. नारायणराव म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक अपूर्व घटना. फुटलाईटच्या प्रकाशात उगवलेलं इंद्रधनुष्य, सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेलं चांदणं. पण आमच्यासारखे नट म्हणजे खडकासारखे ओबडधोबड आणि पावसाळी ढगांप्रमाणे गडगडणारी. आमची अशी सलगी आपल्यालाही फारशी पसंत पडायची नाही. आणि माफ करा, पण इतकं नम्र होणं मला आवडलं नाही. आपण माझ्यावर प्रेम केलं आहे, पण हे प्रेम आपण माझ्या कोपऱ्यात भिक्षा म्हणून घातलं आहे का? नाही. आपलं प्रेम मी जिंकलं आहे. 40 वर्ष रोज रात्री प्राणपणाला लावून जिंकलं आहे ते. गणपतराव बेलवलकर फार अहंकारी आहे असं लोक म्हणतात. म्हणू देत. वयाच्या 15व्या वर्षी घराच्या चारी भिंती 4 बाजूंनी कोसळून पडल्या. डोक्यावर आकाशाचं छप्पर दिसायला लागलं. सराई नसलेल्या वाळवंटातून वाटचाल करायला लागलो.
पायाला जाळीत होती जमीन आणि मस्तकाला जाळीत होतं आकाश. पण अदृश्यातून कोणीतरी गुराख्यासारखं मला सतत हाकारित होतं. केव्हा अंजारून गोंजारून तर केव्हा चाबकाचे फटकारे मारून. या जळत्या प्रवासातच केव्हा तरी साक्षात्कार झाला की आपल्याला जगायचं आहे ते रंगभूमीवर आणि रंगभूमीसाठी. 40 वर्षापूर्वी हुजऱ्यांची शिंदेसाई पगडी घालून रंगमंचावर प्रवेश केला. पुढचा सारा तपशील सांगत नाही, मला आठवत नाही. एवढं खरं की मी किनारा गाठला, गणपतरावांची शाबासकी मिळवली, लोकमान्यांचे आशीर्वाद मिळवले, आपल्यासारख्या रसिकांचं प्रेम मिळवलं. नाटकाला जे हवं असतं ते सारं या गणपतराव बेलवलकरांना मिळवलं आहे. या संतोषाला केव्हा अहंकाराची धार आली तर आपण क्षमा करायला हवी. आणि खरं सांगू, म्हातारपणात थोडासा अहंकार हवा माणसाला. भोवतालची पोकळी जरा भरून काढता येते. परवा बसनं कुठेतरी जात होतो, लांबच लांब रांग. शेवटी आमचा नंबर लागला. पण बस एखाद्या बाजिंद्या बाईसारखी कुऱ्यातच आली. उभं राहून राहून पायांना मुंग्या आल्या होत्या. बस थांबली, पण पाय गधडे जागचे झाले ना. हातातल्या पिशव्या सांभाळीत पाय फरफटत पुढे चाललो. पण बस थांबते कशाला? माझ्या म्हातारपणाला वाकुल्या दाखवून ती पुढे धावायला लागली. तोऱ्यामध्ये टाइम अँड टाईट वेट फॉर नोबडी. बसचंही तसंच आहे. पण तेवढ्यात गंमत झाली. खाडकन ब्रेक लागले, बस थांबली. माझ्याकडे आकरण शत्रुत्वानं पाहत गेलेला तो कंडक्टर खाली उतरला आणि माझ्याकडे धावत आला. मला वाटलं आपल्या हातून काहीतरी कायदेभंग घडला. हा चौकीवर घेऊन जाणार आपल्याला. तेवढ्यात मित्रांनो, त्या कंडक्टरने माझे हात धरले आणि आमचं गठोडं मोठ्या काट्याकाळजीनं बसमध्ये नेऊन पोचवलं. आणि जाताना म्हणतो कसा, माफ करा, आपण अप्पासाहेब बेलवलकर ना? लक्षात आलं नाही अगोदर. अशी माणसं भेटतात. फरफटणाऱ्या पायांचं, अडखळणाऱ्या जिभेचं, थरथरणाऱ्या हाताचं जरा विस्मरण होतं. म्हातारपणाच्या पोकळीत अहंकाराची घंटा घणघणते आणि सांगते, तूही कोणीतरी आहेस. पण रसिक बंधू भगिनींनो, आपल्या पायाशी मात्र मी लीन आहे. लाचार नाही, पण लीन आहे. याच ठिकाणी मी पाहिली आहे माझी पंढरी आणि काशी. आपणच माझा पुतळा घडवला आहे. ही संतोषाची जहागीर आपणच मला दिली आहे. आणि आज तर आपण आपल्या प्रेमाची परिसीमा केली आहे. मला अडगळीतून पुन्हा बाहेर काढलं आणि आज या सत्काराच्या निमित्तानं आपल्या चिरंतन स्नेहाचं ही तीन चांदाची सरदारकी आपण मला बहाल केलीत. गळ्यात पुष्पहारांची ही प्रचंड रास घातलीत. नटसम्राट पदवीनं माझा गौरव केलात आणि 40,000ची ही भरभक्कम थैली माझ्या हातात दिली. महान नाटककारांची भाषा माझ्या खजिन्यात संग्रहित आहे. डोंगरासारखे शब्द, समुद्रासारखे शब्द, आभाळासारखे, वनव्यासारखे, पाखरांसारखे रंगीत, फुलासारखे मुलायम सारे या क्षणाला निकामी झाले आहेत. आपण जाणून घ्यावं एवढीच विनंती आहे. सफल आणि समाधानी म्हातारपण म्हणजे गुलाबकावलीचं फूल मला मिळालं आहे. 2 पोरींच्या रूपानं सारं जग सापासारखं उलटल्यावर राजा लिअर काय म्हणाला होता आठवतंय? आठवतो आणि लिअरच्या आविर्भावात म्हणतो,